दृश्या आणि एक घायाळ पक्षी. एकदा दृश्या नावाची एक छोटी मुलगी होती. तिचे बाबा योगेश आणि आई मयुरी तिला खूप प्रेम करत होते. एका सुंदर सकाळी दृश्या बगीचात खेळत होती. अचानक तिला एका छोट्या पक्ष्याचा आवाज ऐकू आला. दृश्याने पाहिले की एक छोटे पक्षी जमिनीवर पडले होते. त्याचे पंख दुखावले होते आणि ते उडू शकत नव्हते. बाबा, दृश्या धावत घरात गेली. इथे एक पक्षी आहे ज्याला मदत हवी आहे. योगेश आणि मयुरी दृश्यासोबत बाहेर आले. आपण या पक्षाची काळजी घेऊ, मयुरीने म्हटले. दयाळूपणा म्हणजे असेच. त्यांनी पक्षासाठी एक छोटे घर बनवले. दृश्याने त्याला पाणी आणि दाणे दिले. पक्षी हळूहळू बरे होऊ लागले. दररोज दृश्या पक्षाची काळजी घेत होती. धैर्य ठेव, योगेशने सांगितले. प्रेमाने आणि धैर्याने सर्व काही ठीक होते. काही दिवसांनंतर पक्षाचे पंख पूर्णपणे बरे झाले. ते आता उडण्यास तयार होते. आता तू मोकळे आहेस, दृश्याने खुशीने म्हटले. पक्षी आकाशात उंच उडाले आणि आभाराचे गाणे गुणगुणले. त्या रात्री मयुरीने दृश्याला म्हटले, आज तू खूप मोठे काम केलेस. दयाळूपणा हेच जगातील सर्वात सुंदर गुण आहे. दृश्या स्मित करत झोपली, कारण तिला माहीत होते की तिने एका छोट्या जीवाला मदत केली होती.